तर नमस्कार मंडळी, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनल एक्सप्लोर विथ मॅकमध्ये. आता मनालीची सकाळ झाली आणि सकाळ झाला आम्ही निघालो आता मार्केटला फिरायला, मार्केट एक्सप्लोर करायला. म्हणजे ते सगळे रेडी होतात तोपर्यंत रूममध्ये राहण्यापेक्षा आम्ही मार्केटमध्ये फिरून बघून देतो काय आहे. हा आहे मनालीचा मार्केट. हे मार्केट परिसर, हा मेन मार्केट, माल रोड बोलतात त्याला. या माल रोडमध्ये सगळे शॉपिंग वगैरे करायला येतात. शॉपिंग करून काय मतलब नाही, आपल्याकडे जे भेटते ते सगळं इथं भेटते. फक्त इथं कॉस्ट जास्त, दुसरं काय नाही. पण इथून काही घेतल्यासारखं फक्त एक मनालीवरनं घेतलं आहे असं होईल बस. रात्री पण काल लेट झालं झोपायला, त्यामुळे अजून काय. आणि हॉटेल इथं सगळं फ्लडीज वगैरे झाले ना, तर मोस्ट ऑफ रेस्टॉरंट बंदच आहेत. म्हणजे आमचं जिथं हॉटेलमध्ये आम्ही राहतो आहे तिथं पण रेस्टॉरंट बंद आहे. तर मग आता नाश्ता करायला बाहेर झालो आहे. खूप फिरलो तेव्हा काही नाश्ता भेटतो आता, आणि नाश्ता करतो मग तुम्हाला करतो की काय बोलते सिद्धूबद्दल तुझ्या. ट्रिपला मी या सिद्धूसाठी आलोय. सिद्धू म्हणजे बच्चाला दाखवायला सिद्धू का तुला खायला? बच्चाला पार्सल घेणार आहे मी. पार्सल घेणार आहे का लदाखवरून घरी जाईपर्यंत? वाजलेत दुपारचे 12 आणि आम्ही पितो कॉफी. त्यानं काय बोलते कॉफीबद्दल? एक नंबर, देवाच्या टायमावर कॉफी, मस्त कॉफी आहे. हो तर आम्ही मनालीला, पण ही गरमी अशी आहे का असं वाटतं आपल्या मुंबईला सगळे बघ घामाघूम घालले सगळे, एवढी गरमी आहे. आणि हा आमचा कालचा हॉटेल ड्रिबुल, चांगला हॉटेल आहे. लास्ट टाइम पण आम्ही राहिलो होतो इथं जेव्हा स्पितीची पिकनिक होती. स्पितीच्या पिकनिकचा एंड इथूनच शेवट केला होता कसोला जाण्याआधी, म्हणून इथं डायरेक्ट आलो आम्ही. आता कुठं जिस्पा जिस्पाला किती वाजेपर्यंत पोहोचू आपण? आपण पोचू 3 तासामध्ये पोचू. तुमच्या बरोबर तिघे जागा होते का तुम्हाला? सिद्धू खाणारे कमी आहेत, फोटो काढणारे जातात तेव्हा. कस्टमाइज ऑमलेट खास योगेशच्या फरमाईशवर कस्टमाइज करून स्पेशल ऑमलेट हल्दीवाला. शेफ योगेश, वाह क्या बात आहे यार, पूर्ण अंडा चुरा गेला. असं आहे का? नाही जमा. नवीन स्टोर ओपन झालेला आहे आमचा. हां, नक्की विजिट करा आमच्या स्टोअरला. ओमकार एग्स. आता नाही, थोडा टाइम थांबा. मनालीला येऊन आम्ही नवीन किचन ओपन केलेलं आहे, मॅक्स किचन. भाई डस्टबिन किधर है? अंडा इधर हो, इधर को थोड़ा नमक डाल दे. बेबी शेप या थोड़ा नमक डाल दे. अभी बनाएगा गावठी आयटम आहे ना, गावठी. चांगलं पण जरासं टाक. मिरची टाक. मनालीचा मार्केट जसं एक्सप्लोर केला आम्ही. आता एक्सप्लोर करून आम्ही चाललो आता जिस्पाला. जिस्पा स्पितीमध्ये आहे. मागच्या वेळी ॲक्च्युली स्पितीवरनं येताना आम्ही तिकडे गेलो होतो, पण वेदर खराब होतं ऍक्च्युली, त्यामुळे आपल्याला तिकडे फिरायला भेटलं. तर आता आता इथे एकदम मस्त ऊन आलेलं आहे. इथे गरमी होते, पण जिस्पाला आय थिंक टेम्परेचर डाऊन आहे. खूप 16 डिग्री टेम्परेचर आहे. माझ्या येईल मग चला. चला जिस्पा एक्सप्लोर करू, आणि जॅकेट वगैरे आणले त्यात घालायला भेटेल ना. तर एवढं हाफ पॅन्टवर आणि ट्रॅकवर ट्रॅव्हल करतो आम्ही. आणि हा आहे मनालीचा माल रोड, अटल बिहारी वाजपेयीचा स्टॅच्यू, आणि हा पूर्ण माल रोडचा नजारा, आणि हा क्लायमेट. याला चालू झालं आता खूप दिवसानंतर, म्हणजे 12-15 दिवसानंतर, जी लँडस्लाईड खूप झाली होती, रोड वगैरे वाहून गेले होते, त्यानंतर आता कुठेतरी इथं टुरिस्ट यायला लागलेत असं इकडची लोक सांगतायत. आणि बाकी खूप दिवस झाले यांचा बिझनेस पण पूर्ण ठप्प होता, हॉटेल वगैरे पण खाली होते. बघा हा पूर्ण रोड खचून गेलेला आहे, जी आता फ्लड आली होती त्याच्यामध्ये. टेम्पररी रस्ता बनवल्या गाड्या जाण्यासाठी, एक साईड थांबवतात आणि एक साईड सोडतात. काय वेळ असलं भाई योग्य रस्ता खाली वाया भाई अंगणा, काय पाण्याचा स्पीड असेल, झाडं बिडं बघ ना.
पूर्णच्या पूर्ण लँडस्लाईड आणि त्याच्याबरोबर हे पूर्ण फ्लड. समोर नाही बाबा, समोर नको बाबा, अंगाला काटा येतील. ते पाण्याच्या प्रवाहाबरोबर हे बघा पोकलन पूर्ण चुरा झाला, अक्षरशः चुरा झालाय. समजू शकता तुम्ही पाण्याचा फोर्स किती असेल. कोकणात बघा पूर्ण चुरा झालाय आणि हा पूर्ण रस्ता खचून गेलेला आहे, एवढा पाण्याचा फोर्स. आणि हे आमचे टीम लिडर पूर्ण बघू शकता तुम्ही, पूर्ण हा डोंगर पूर्ण खाली आलाय आणि हे नदीने पूर्ण हे वाहून घेऊन गेलंय. ही नदी पूर्णच्या पूर्ण इकडचा हा या पोर्शनला पूर्ण गाव होता, हा पूर्ण गाव वाहून नेला नदीने. बघू शकता किती मोठा झालेला नदीचा प्रवाह आणि कशा प्रकारे पूर्ण रस्ता सुद्धा वाहून गेला. 4 पदरी रस्ता होता, आता 2 पदरी पण राहिला नाही. असं एक साईडला थांबून गाड्या पुढे जात आहेत. त्याचे जे ॲपल येतात, ही ॲपलची फार्मिंग आहे. बघू शकता किती ॲपल आहे टांगले बघा. हे पूर्ण फार्म आहे, ॲपल फार्म. त्याच्यामुळेच वाट लागले. हे गायचं गाणी चालू होतं व्हिडिओ केलं मी, त्याच्यामुळे 3 महिने सस्पेंड होतो. नाही रोड ट्रिपलाच होतो तिथं. इकडच्या BRO जी टीम आहे त्यांना मानलं पाहिजे. रोडची कामं एकदम नेक्स्ट लेवल एकदम चालू आहेत. कामं पटापट जसं लँडस्लाईड झाली लगेच रस्त्याची कामं करायला येतात ते लोक. जस्ट आम्ही अटल टनल क्रॉस केला, तो आहे अटल टनल. जस्ट क्रॉस करून आता दिसपाच्या दिशेने आहे वेदर कंडिशन इकडची. ऊन आहे खूप. इन पहाड़ों से नजर नहीं हटती नजारे, हम क्या करें, पुलिस वाले ने वापस भेजा है, हमको क्या करें. खाली लागले तो. एक फ्यूल भरण्यासाठी ब्रेक घेतला आहे, कारण की पुढे आता किती किलोमीटरवर पेट्रोल पंप माहिती नव्हता आम्हाला. त्यासाठी आता फ्यूल भरण्यासाठी थांबलो आहे. आणि थोडासा खूप ट्रॅव्हल केल्यानंतर थोडं थांबायला म्हणून त्यासाठी थांबलो आहे. फ्यूल भरून मग पुरा आता 1 तास फक्त जर्नी आहे आमची. जिसपाला हॉटेल बुक आहे आपला, तिथे 1 तास फक्त जर्नी आहे. इथं आम्ही जस्ट आता थांबलो होतो, थोडा स्नॅक्स वगैरे खाल्ला. पण इथे जे आम्ही फिरतोय, तुम्ही जे व्हिडिओमध्ये बघताय, तुम्ही इमॅजिन नाही करू शकत आहे या गोष्टी. म्हणजे व्हिडिओमध्ये तुम्ही तुम्हाला एक 10% फक्त समजेल व्हिडिओमध्ये. पण हा जो डोंगर आहे ना, तर व्हिडिओमध्ये तुम्हाला असं फ्लॅट वाटतं, परंतु असं वाटतं की आपल्या डोक्यावर आहे विंडो हा डोंगर. आता जस्ट आम्ही जिस्पाला पोहोचलो, जिथं आमचा हा धोल्ड आहे. आणि हे आहेत आमचे कॉटेजेस जिथं आम्ही राहणार आहोत. जस्ट आता गाड्या वगैरे पार्क केल्या. हे अर्धे लोक हे चालत येत आहेत आणि हे डोंगर, या डोंगरांच्या समोर सानिध्यात आम्ही इथं राहणार आहोत. मनालीला काही जास्त थंडी नव्हती, पण इथं खूप थंडी आहे. खूप म्हणजे आता गरमीतून आली त्यामुळे थंडी वाजते. हा व्ह्यू आहे मस्तपैकी. आमची चिकन बनवायची तयारी चालू आहे. खूप दिवस झालं बाहेरचं खातोय, तर आता मी स्वतःहून चिकन बनवतोय. आमच्याकडे मिक्सर नाही, तर मी याच्यावर पिशवीमध्ये टाकले, चेचते होता अशी. टाकलं मग एकदा मिक्स केलं नाही, पण त्याच्यात ये हमारे सीक्रेट मसाले.
ये हम घर से हाथों से कूटते हैं। हमारी दादाजी की उम्र से हम ये सब कर रहे हैं। इसके लिए हम घर से लेके आए थे क्या सब मसाले, घर से लेके आए सब मसाले हमारे। ये निकालो, फार्मेसी निकालो। हाँ ये देखो। जरूरत नाही माहित तुला आता. आणि तो पीठ टाक अख्खा. ऑमलेट किंग अजून एक लागेल का रे ऑमलेट? नाही नाही बस. टाक ना. टाकू दे रे. आता हा फ्रायचा मॅरिनेशन झाला आपला. आता आपला हे ग्रेव्हीची तयारी झाली आहे. कांदा वगैरे कापलेला आहे, अद्रक लसूणची पेस्ट केलेली आहे, आणि बाकी मसाले तर आपले आहेतच घरचे. आता मग पहिला चिकन ग्रेव्हीवाला बनवूया, नंतर मग बसल्याला पार्टी करताना फ्रायवाला. चिकन बनवायची तयारी आमची. चिकन बनवतो आज जेवायला आम्ही. खूप दिवस झालं बाहेर जातो, आज घरचं खातोय. ऑलमोस्ट चिकन मसाले वगैरे टाकून सगळे झालेले आहे. आता एक जरा स्लो फ्लेमवर 5-10 मिनटं स्लो फ्लेमवर उकळी घेऊ, आणि मग नंतर पाणी ॲड करू. चिकन जोपर्यंत पाणी सुटेल. थँक्यू. आता ऑलमोस्ट आपलं चिकन होण्याच्या मार्गावर आहे. चिकन तर झालेलं आहे. आता थोडीशी उकळी घेऊन मग गॅस बंद करू. थोडीशी ग्रेव्ही ठेवली आहे, भात पण खायचा आहे, चपात्या पण आहेत. आमची चिकनची ग्रेव्ही झाली. आता एक चिकन फ्रायसाठी हा मॅरिनेशन आहे. मॅरिनेशन बरोबर हे आमची पार्टी हॉल आमचा प्रोजेक्टर वगैरे लावून. साधा काम नाही भाई. आता हा आमचा चिकन फ्राय बनतोय. हा चिकन मॅरिनेट केलेला, आणि आता हा फ्राय बनवतोय. अर्धा चिकन वगैरे बनवला होता, तो खाऊन वगैरे आता पार्टी झाली आमची, आणि आता झोपायच्या तयारीत. तर आता खूप थंडी पण आहे, तर 5 डिग्री टेम्परेचर आहे. चला मग या ब्लॉगला इथेच एंड करतो. पुन्हा एकदा भेटू एक नवीन ब्लॉगमध्ये. तर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट, आणि आपला चॅनल एक्सप्लोर विथ मॅकला सबस्क्राईब करा. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर. पुन्हा भेटू एक नवीन ब्लॉगमध्ये.